मित्रांनो हा रस्ता गोटीकडून आलाय आणि इकडे जातोय, या पुला काढून डायरेक्ट काळूस तिकडे जातोय. तर आपल्याला इकडं न जाता तर याच रस्त्याने इकडं सरळ जायचंय पुढं. हा समृद्धीचाच रोड आहे मित्रांनो. तर याच रस्त्याने आपल्याला सरळ पुढं जायचंय. इकडनं समृद्धी महामार्ग गेलोय, या रस्त्यानेच आपल्याला सरळ पुढं जायचंय. इकडनं एक रस्ता इथे येतोय आणि इकडनं पण एक रस्ता येतोय. हा पिंपरीकडून आलाय मित्रांनो आणि हा गोटीकडून आलाय. तर इथं समृद्धी महामार्ग आहे. याच पुलावरून मित्रांनो आपल्याला पुढं जायचंय. मित्रांनो आपण आता आपल्या स्पॉटकडे जाण्याच्या रस्त्यावर आहे मित्रांनो. हा इकडनं जो रस्ता आलाय ना, हा पिंपरी सदोकडून आलाय आणि हा जो इकडनं एक आलाय तर हा तळोग गावाकडून आलाय. तर आपल्याला ह्या रस्त्याने जायचंय मित्रांनो आपल्या स्पॉटकडं. इथं लिहिलेलं आहे बघा, ठाकूरवाडी 2 किलोमीटर. इकडे ह्याच रस्त्याने आपल्याला सरळ जायचंय मित्रांनो. आपलं लोकेशन इकडे आहे मित्रांनो. इथून 2च किलोमीटर आहे आणि रस्ता पण चांगला आहे मित्रांनो. समोर जे मित्रांनो हे छोटंसं गाव दिसतंय ना, तरी ठाकूरवाडी आहे मित्रांनो. पण इकडनं आलो होतो मित्रांनो, इकडून पुढून रस्ता आहे. तर तो रस्ता पूर्ण असा इकडनं येतोय आणि इथून या धरणाच्या भिंतीवर येतोय बघा. तर इथूनच आपल्याला जायचंय आता मित्रांनो आपल्या गाडीवर. गाडी आपण समोर जो बंगला दिसतोय ना, तिथं आसपास कुठेतरी आपली गाडी पार्किंग करू. समोरून रस्ता आहे बघा, तर तिकडनं पण जाऊ शकतो आपण. आपण इकडनं आलो मित्रांनो. हा बघा, मगाशी व्हिडिओ मध्ये जो दाखवला तो रस्ता इकडे येतोय. तर आपली गाडी पण आपण इथं पार्किंग केली आहे. तर इथं गाडी पार्किंग करायला काहीच अडचण नाही मित्रांनो. इथून आजूबाजूने आपल्याला लहान लहान वॉटरफॉल दिसत आहेत मित्रांनो. तिकडं मध्ये गेल्यावर बरेचसे वॉटरफॉल बघायला मिळतील आपल्याला. तर मित्रांनो आपण आता आपला ट्रेक चालू केला या ठिकाणाहून. जर तुम्हाला इकडे यायचं जर असलं ना मित्रांनो या धबधब्यावर, तर तुम्हाला इथला लोकल गाईड पण मिळून जाईल. हा माझ्या आत्यांचा मुलगा आहे. आपलं कोणी सबस्क्रायबर मित्र आलं तर त्यांच्यासाठी तो येऊ शकतो मित्रांनो तिकडं, आणि पूर्णपणे गाईड पण कराल मित्रांनो तुम्हाला तो. तर नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर रेरे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो टायटल थांबनेल तर तुम्ही बघितलंच. आज आपण इगतपुरी तालुक्यातील एक तळोशी म्हणून गाव आहे मित्रांनो. इकडे एक जबरदस्त असा मित्रांनो वॉटरफॉल आहे. तर एकदम हिडन प्लेस आहे मित्रांनो. बरेच लोकांना हा वॉटरफॉल माहित नाही मित्रांनो. तर त्यामुळं आज मी एक छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर या ठिकाणी यायला मित्रांनो एकदम इझी आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही एकदम इझी येऊ शकता मित्रांनो. जास्त काही अवघड नाही मित्रांनो. हा ट्रेक आपल्या इगतपुरी तालुक्यापासून एकदम 10 ते 15 किलोमीटर अंतर आहे मित्रांनो या वॉटरफॉलचं. आणि या वॉटरफॉलला मित्रांनो तुम्ही गोटे मार्गे पण येऊ शकता आणि इगतपुरी पिंपरी पासून पण येऊ शकता मित्रांनो. तर एकदम जवळ आहे मित्रांनो. तर नक्कीच या वॉटरफॉलला एकदा भेट देऊन बघा. आज मी पण चाललोय, पहिल्यांदाच चाललोय. आपल्याला आपल्या लोकेशनवर जायला जास्तीत जास्त मित्रांनो अर्धा पाऊण तास लागेलच. अशा प्रकारे रस्ता बनवलेला आहे. बघू कुठपर्यंत हा रस्ता. व्ह्यू बघा, एकदम जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो. पूर्ण आपल्याला धरणाच्या कडेनेच जायचंय असं आपल्या लोकेशनवर. तर एकदम एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. रस्त्याला येता येता मित्रांनो आपल्याला फक्त जेव्हा आपण तिकडनं येतो ना, तर याच ठिकाणी फक्त मित्रांनो आपल्याला थोडंसं पाण्यातून चालावं लागतं बघा. जास्त पण खोल नाही आहे, इतकंच पाणी आहे मित्रांनो. फक्त एवढं आपल्याला पायी चालत यायला लागतं मित्रांनो पाण्यातून. त्यापासून मित्रांनो आपण एकदम 15 मिनिटातच आलो आहे. आता इथून आपल्याला अजून थोडंसं जायचं आहे मित्रांनो चालत. पायवाट एकदम भारी आहे मित्रांनो आपल्या लोकेशनवर जायची. व्ह्यू चेक करा मित्रांनो. पूर्ण आपल्याला रस्त्यातून आहे ना असंच व्ह्यू बघायला मिळतो मित्रांनो. धरणाच्या कडेनेच यावं लागतं. आपण आता आपल्या लोकेशनवर येऊन पोहोचलोय मित्रांनो. समोर जो वॉटरफॉल दिसतोय तिकडे जायचं नसून तर आपल्याला इकडे जायचंय मित्रांनो आपल्या लोकेशनवर.
पायवाट एकदम मळलेली आहे. मस्त गुरडोर चारतायत. सुरुवातीचा लहान वॉटरफॉल. तर आपल्या लोकेशनवर जायला पण मित्रांनो एकदम सोपीच पायवाट आहे. मगाशी जी दाखवलं ना मित्रांनो, तर तिथूनच यायचं. एकदम सोपी पायवाट आहे. इथून फक्त थोडंसं गवत वाढलेलं आहे. आणि इथं पण एक छोटासा वॉटरफॉल आहे बघा मित्रांनो. हा पण जबरदस्त वॉटरफॉल आहे मित्रांनो. आता आपल्याला इथूनच जायचंय मित्रांनो, या ओळातून. तर बऱ्याचशा प्रयत्नानंतर मित्रांनो आपण आपल्या जागेवर पोहोचलोय. आता लोकेशन मित्रांनो एक नंबर आहे. आता या ठिकाणाहून आपल्याला वरती चढून जायचंय मित्रांनो. तर आपले चप्पल बुट जे काय असतील ते इकडंच काढून ठेवावं लागतील. कारण हे जे दगड आहेत ना, ते कातळ पूर्ण शेवळलेले आहेत. तर इथून एकदम थोडासा रिस्की पॉइंट आहे मित्रांनो इथं. तर इथून सांभाळून चढून जावं लागेल आपल्याला. तर आले कधी तर मित्रांनो एकदम सांभाळून चढा. इथून एकदम ॲडव्हेंचर आहे. फायनली मित्रांनो आपण आपल्या लोकेशनवर येऊन पोहोचलोय. कसा दिसतोय पहा मित्रांनो आपला धबधबा. एक नंबर दिसतोय मित्रांनो. पण या ठिकाणी यायला मित्रांनो प्रवास पण तसंच करावा लागतो मित्रांनो. एकदम ॲडव्हेंचर ठिकाण आहे. तर आता आपण इकडं पण जाऊ पुढे. एक नंबर दिसतोय मित्रांनो वॉटरफॉल. मित्रांनो या ठिकाणी आपण आलोय, पण इथं आहे ना मित्रांनो एका पण सिम कार्डला नेटवर्क नाही मित्रांनो. तर इथं आल्यावर फोन वगैरे जर कोणाला करायचं असेल तर अजिबात कॉन्टॅक्ट होणार नाही मित्रांनो. कारण डायरेक्ट इकडं नेटवर्कच गायब आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण इथून निघालोय. इथं आंघोळ वगैरे आम्ही काहीच केली नाही. पण तुम्ही जर कधी आले तर आंघोळ वगैरे इथं धबधबे खाली करू शकता मित्रांनो. कारण मस्तपैकी पाणी पण इथून धो वाहतोय. या ठिकाणी पण मस्त मित्रांनो लहान लहान वॉटरफॉल आहे बघा. पण खाली एकदम असं शेवळ लागलेले. तर इकडे आले कधी तर प्लीज इकडं नका थांबू. कारण घसरून खाली डायरेक्ट येशाल तुम्ही. आले तर डायरेक्ट वरतीच या मित्रांनो. इथून खाली उतरायचं आपल्याला इकडं. तर असा होता मित्रांनो आजचा छोटासा ब्लॉग. जर तुम्हाला या वॉटरफॉलवर जर यायचं असेल बघायला तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहिती मिळून जाईल. आणि एकदम जवळच आहे मित्रांनो हे ठिकाण आपल्या घोटी इगतपुरीपासून. तर आले तर नक्कीच एकदा भेट द्या. एक नंबर नजर आहे मित्रांनो इकडं. अजून बरेचसे वॉटरफॉल आहेत पण आपण तिकडे गेलोच नाही मित्रांनो. आपण जो जवळ होता ना वॉटरफॉल तर तिकडंच गेलो. तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.